श्री शिवाय नमस्तुभ्यम. आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज मी तुम्हाला हरतालिका या व्रताविषयी सांगणार आहे. व्रत कुणी करायचं, कशा प्रकारे करायचं, व्रतासाठी लागणारी पूजा सामग्री व व्रतासाठीचा मुहूर्त काय आहे याविषयी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच आदल्या दिवशी हे व्रत केले जाते. हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हरतालिकेचे व्रत केले जाते. महाराष्ट्रातील व भारतातील अनेक राज्यामध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी, दीर्घ आयुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळवण्यासाठी हे व्रत करतात. या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होती. त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना करतात. यंदा 6 सप्टेंबर 2024 रोजी हे व्रत साजरे केले जाईल. चला तर मग आपण जाणून घेऊया हरतालिकेचा पूजा मुहूर्त व तिथी काय आहे. हरतालिका तिथी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला म्हणजेच 5 सप्टेंबर रोजी दुपारी 12:21 सुरू होणार असून ही तिथी 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3:01 असेल. तर उदय तिथीनुसार शुक्रवारी 6 सप्टेंबर 2024 रोजी हे व्रत केले जाईल. हरतालिकाचा शुभ मुहूर्त सकाळी 6:02 पासून ते 8:33 असेल. तसेच हरतालिके पूजेचा शुभ मुहूर्त कालावधी 2 तास 31 मिनिटाचा असेल. हरतालिका ब्रह्म मुहूर्तावर सकाळी 4:30 पासून ते 5:16 आपण पूजा कशी करायची आहे हे सांगते. हरतालिका शुभ योग काय आहे. यंदा हरतालिकेच्या दिवशी रवी योग शुक्ल योगासह चित्र नक्षत्र असणार आहे. हे नक्षत्र खूप शुभ मानले जाते. या दिवशी रवी योग सकाळी 9:25 पासून ते 7 सप्टेंबर रोजी सकाळी 6:02 समाप्त होईल. हरतालिकेची पूजा कशी करायची. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून घर स्वच्छ करून घरातील देवदेवतांची पूजा केली जाते. त्यानंतर हरतालिकेच्या मूर्तीची आणि शिवलिंगाची देखील आपल्याला पूजा करायचं आहे. तर आपण शिवलिंग कशा प्रकारे तयार करतो त्याविषयी मी सांगते. त्या दिवशी वाळूपासून म्हणजे वाळूचा शिवलिंग तयार करून आपल्या घरामध्ये पाठावरती पूजा करायचं आहे. तर वाळूचा शिवलिंग तयार करून त्याचसोबत ही पूजा पार्वतीने आपल्या मैत्रिणीसोबत म्हणजे आपल्या सखींसोबत केलेली आहे म्हणून पाटावरती आपणाला पार्वती आणि पार्वतीची सखीसुद्धा तयार करायचं आहे, काढायचं आहे. त्याचबरोबर गणपती आणि नंदी यांचीसुद्धा आपणाला याच्यामध्ये पूजा करायचं आहे. तर पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीने महादेवाला आपले पती व्हावे अशी इच्छा होती. त्यामुळे त्यांनी हे व्रत आपल्या सखीसह केले. पार्वती यांनी केलेल्या व्रतांचा प्रभावामुळे शंकर भगवान प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वतीशी विवाह केला. हर म्हणजेच अपहरण करणे आणि तालिका म्हणजेच सखी. देवी पार्वतीच्या सखीने त्यांचे हरण करून त्यांना जंगलामध्ये नेले होते, जिथे त्यांनी महादेवांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले. त्यामुळे या व्रताला हरतालिका असे म्हणतात. हे व्रत केल्याने विवाहित महिलांच्या वैवाहिक आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते आणि कुमारिकांना मनासारखा जोडीदार मिळतो असे म्हटले जाते. हरतालिकेचे व्रत फक्त फळ खाऊन केले जाते. तसेच हे व्रत दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर सोडले जाते. व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर पूजा करून हे व्रत सोडले जाते. अशा प्रकारे हे व्रत हरतालिकेचं व्रत आपण आपल्या घरामध्ये करायचं आहे. तर मी थोडक्यात तुम्हाला पूजा विधी आणि पूजा मांडणी सांगणार आहे आणि व्हिडिओमधून तुम्हाला दाखवणार पण आहे. आपण आपल्या घरी एका पाठावरती आपणाला वाळूचा शिवलिंग बनवायचा आहे, पिंडी बनवायचं आहे, त्याचबरोबर गणपती बनवायचा आहे, नंदी बनवायचा आहे आणि पार्वतीने हे व्रत तिच्या सखीसोबत केल्यामुळे पार्वती आणि पार्वतीची सखी पण करायचं आहे. अशा प्रकारे पाटावर आपण तयार करायचं आहे. केल्याच्या नंतर आपण शिवलिंगाला प्रथम गणपतीची स्थापना करून घ्यायचा आहे. पाटावरती थोडेसे तांदूळ ठेवून सुपारीला गणपती मानून पंचामृताने दुधाने धुवून पूजा करून गणपतीला दुर्वा चढवून फूल चढवून आपण गणपतीची पूजा करायची आहे. त्यानंतर आपणाला शिवलिंगाची पूजा करून घ्यायचं आहे. वाळूचा शिवलिंग असल्यामुळे थोड्या प्रमाणात फुलानेच आपण पाणी शिंपडायचं आहे. त्याच्यानंतर आपणाला चमच्यानेच आपणाला पंचामृत दाखवायचं आहे.
त्याचबरोबर शिवलिंगासोबत नंदीची आणि गणेशाची, पार्वतीची आणि पार्वतींच्या सखींची पण त्याचप्रमाणे आपणाला पूजा करायचं आहे. पूजा झाल्याच्या नंतर महादेवाला आपण गंध, अष्टगंध, फुले, बेलपत्र वाहायचं आहे. त्याचबरोबर धतुऱ्याचं फूल आणि धतुऱ्याचं फळ पण आपणाला वाहायचं आहे. वस्त्रमाळ घालायचं आहे. त्यानंतर आपणाला गणेशांची पण पूजा करून घ्यायचं आहे. वस्त्रमाळ, फूल, दुर्वा वगैरे वाहून. तसेच आपणाला त्याचबरोबर जे नंदीश्वर भगवान आहेत त्यांचीसुद्धा आपणाला पूजा करून घ्यायचं आहे. आणि जी पार्वती आणि पार्वतींची सखी आहे त्यांचीसुद्धा पूजा करायचं आहे आपणाला, पान फूल वाहून. त्याचबरोबर पार्वती ही सुवासिनी असल्यामुळे सुहासिनीचा जोडा आपणाला त्या ठिकाणी ठेवायचा आहे. तर सर्व प्रकारचे आपल्याकडे जे काही असतील ते तुम्ही ठेवून तुम्ही पूजा करून घेऊ शकता. आणि या हरतालिकेच्या दिवशी आपणाला विविध प्रत्येक 11, 21, 51 झाडांच्या पानांचं आपणाला तिथं ठेवायचे आहेत. तर प्रत्येक ह्याचे आपण काय वेगवेगळ्या झाडांचे पानं आणून आपण पूजेसाठी ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपण जर ही हरितालिकेची पूजा केलो आणि आपणाला जे मनासारखा जोडीदार किंवा आपला जो मनासारखा जोडीदार भेटण्यासाठी किंवा विवाहित स्त्रियांनी आपला संसार सुखाचा जावो आणि आपल्या नवऱ्याला दीर्घ आयुष्य लाभो यासाठी ही पूजा, हरितालिकेची पूजा केली जाते. त्याचप्रकारे पुढच्या बाजूला आपणाला 2 पाने ठेवून त्या पानावर आपणाला पूजा करून घ्यायचं आहे, स्थापना करायचं आहे. तर 2 पाने ठेवून त्याच्यावर 1-1 रुपयाचे नाणे ठेवून सुपारी, बदाम, खारीक आणि हळदीचे खोम अशा प्रकारे आपणाला पूजा करायचं आहे. आणि आपणाला साखर आणि शेंगदाण्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि इथं आपण काय प्लेटामध्ये एका फळांचा नैवेद्य दाखवलेला आहे. तर अशा प्रकारे हा हरतालिकेचा व्रत करायचा आहे. हा व्रत तुम्ही पण करा. कोणी करत नसाल तर करा तुमच्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी. आणि जर कुमारिका मुली असतील, अविवाहित मुली असतील तर त्यांनी आपला आयुष्यातील भविष्यामध्ये आपला जोडीदार चांगला भेटो यासाठी ही पूजा करायची आहे, मनासारखा जोडीदार भेटो. तर अशा प्रकारे ही पूजाविधी करायची आहे. हा व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.